रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दैनिक सकाळ टाइम्समध्ये सोलापूर एडिशनमध्ये जे आहेत एक महत्त्वाची माहिती शिक्षक भरती संदर्भात आलेली आहे. त्यामध्ये नेमके 3 मुद्द्यांवर जे माहिती देण्यात आलेली आहे. या बातमीचं जे काही सोर्स आहे ते देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर यामध्ये जिल्हा परिषदेचे आता जे नवीन शिक्षकांची भरती झालेली आहे त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदली तर कायमची बंदच आहे. कारण त्या संदर्भातलं जे शिक्षण खात्याने 21 जून 2023 रोजी जाहीर केला होता आणि त्यामध्ये जे आहे आंतरजिल्हा बदलीचा हक राहणार नाही या संदर्भातले स्पष्ट आदेश त्यामध्ये देण्यात आले होते. आता नवीन भरती झालेले जे शिक्षक होते म्हणजे 11,085 उमेदवारांची जी निवड झाली होती पहिल्या निवड यादीमध्ये, तर त्यापैकी 3 ते 3,500 शिक्षकांची जवळपास शाळांमध्ये नियुक्ती झाली असून ते कार्यरत झाले होते. परंतु उर्वरित बरेच शिक्षक जे आहेत त्यांना आचारसंहितेचा तिथे प्रॉब्लेम निर्माण झाला होता. म्हणजेच आचारसंहितामुळे त्यांना नेमणुका देता आल्या नव्हत्या. तर अशा शिक्षकांच्या संदर्भात जे राज्य शासनाने ECI म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये या शिक्षकांना संबंधित जिल्ह्याचं मतदान झाल्यानंतर त्यांना जे नियुक्ती देण्यासंदर्भातली कारवाई करण्याचे जे निर्देश आहे ECIने दिले होते. तर त्या संदर्भातली देखील माहिती यामध्ये आहेत आणि आता पुढचे नवीन राऊंड जे होणार आहे ते 20 मे नंतर होणार आहे. त्या संदर्भातलं देखील यामध्ये न्यूजमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याची माहिती आज आपण इथे घेणार आहोत. तर मित्रांनो, ही जी बातमी आहे ते दैनिक सकाळ टाइम्सचे सोलापूर एडिशनचे जे पत्रकार आहेत तात्या लांडगे सर यांनी केलेली आहे आणि यांची ही बातमी आज 27 एप्रिलची आहे. यामध्ये त्यांनी शिक्षण खात्यातील ते जे काही त्यांचे सोर्सेस असतील त्यांच्याकडून माहिती घेऊन ही बातमी सकाळ टाइम्समध्ये लावलेली आहे. या बातमीमध्ये मित्रांनो जे सांगण्यात आलेलं आहे की ZP6 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे 11,085 उमेदवारांची निवड झाली होती, तर त्यांचे नियुक्तीचं जे काम होतं ते आचारसंहितेमुळे थांबलं होतं. मात्र आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी परवानगी दिली असल्याने त्यांचे जे काही पुढील प्रोसेस असणार आहे त्याला ग्रीन सिग्नल इथे मिळालेलं आहे. कागदपत्रांची पडताळणी असेल ते सर्व होऊन आता लवकरच त्यांना नियुक्त्या देखील मिळतील. मात्र आता हे जे नव्याने भरती झालेले शिक्षक आहेत त्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाता येणार नाही. यांना एकाच जिल्ह्यामध्ये त्यांची सेवा निवृत्त होईपर्यंत ड्युटी करावी लागणार आहे. कारण तसं शासनाने निर्णय घेतला होता आणि तसं GR देखील शिक्षण खात्याने प्रसिद्ध केला होता. तर ग्रामविकास खात्याच्या वतीने जे काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा टप्पा राबवण्यात आला होता म्हणजेच आपल्या जाहिराती येण्यापूर्वी. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना देखील त्यांचे जिल्ह्यात जाता आले नाही कारण इलेक्शन्स लागले होते. आता निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना जे कार्यमुक्ती मिळू शकते ते त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये संबंधित जुने जे शिक्षक लागलेले आहेत ते जाऊ शकतात. मात्र नव्याने जे भरती झालेले शिक्षक त्यांना आता निवृत्त होईपर्यंत संबंधित जिल्ह्यामध्येच काम करावे लागणार असल्याचे लेखी त्यांना त्यांची नियुक्ती आदेशावर देण्यात आलेली आहे. 1 ते 5 करिता जर मित्रांनो तुम्ही इथे आता निवड झाली असेल तर तुम्हाला जे पुन्हा नव्याने निवड होऊन 6 ते 8 किंवा 9 ते 12 या गटावर जाता येणार आहे. मात्र तुम्हाला सेम जर गट असेल तर तुम्हाला ते इथे मिळणार नाहीत. एका वेळी तुमची जर शिक्षक 1 ते 5 वर निवड झाली असेल तर तुम्हाला 6 ते 8, 9 ते 10 आणि 11-12 हे तुम्हाला पर्याय उपलब्ध असतील. मात्र तुम्हाला पुन्हा एकदा 1 ते 5 या पदावर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये जाता इथे येणार नाही. कारण शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात शिक्षण खात्याने यापूर्वीच हा जो GR आहे तो 21 जून 2023 रोजी प्रसिद्ध करून या सर्व अटी त्यामध्ये नमूद केल्या. हा तर विषय झाला जे शिक्षकांची निवड झालेली आहे. आता जे शिक्षकांची किंवा उमेदवारांची निवड यामध्ये भावी शिक्षकांची झालेली नाही तर त्यांना आता उर्वरित राऊंडचा ते वाट बघत आहे. तर त्या संदर्भात देखील या बातमीमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे. निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यावर भरतीला सुरुवात असं त्यांनी हेडलाईन्स दिलेलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये ZP मधील जवळपास 5,000 शिक्षकांची पदे तर खाजगी शैक्षणिक संस्थांमधील देखील 5,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया 20 मे पासून जे सुरू होईल. जाहीर झालेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा म्हणजेच अर्थात मित्रांनो 20 मेला आपला हा टप्पा शेवटचा असणार आहे राज्यामध्ये. तर तो टप्पा 20 मेचा शेवटचा फेस असल्याने संपल्यानंतर सुरू करायला परवानगी मिळावी अशी मागणी शालेय शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याला होकार मिळाल्यानंतर आता त्या दृष्टीने तयारी सुरू झाल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या दरम्यान मागील भरतीच्या वेळी ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले होते त्यांना आता पुन्हा नव्याने यासाठी अर्ज करण्याची इथे गरज नाही असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे की पुढच्या भरतीसाठी अर्ज करावा लागणार नाही. जे काही शिक्षण विभागातील इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत की
निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर जे आहे तिथे उर्वरित जे शिक्षक भरती असणार आहे किंवा राऊंड असणार आहे त्याला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे दैनिक सकाळ टाइम्सला किंवा त्यांचे पत्रकारांना. तर मित्रांनो, हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे की 20 मे नंतर जे आहे आपली भरती प्रक्रिया जे उर्वरित राऊंड आहेत ते आता सुरू होऊ शकते. कारण तशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे इथे दैनिक सकाळ टाइम्सचे जे काही पत्रकार आहेत त्यांना देताना सांगितलेली आहे. आणि त्यांनी तसा प्रस्ताव देखील पाठवला होता की जे काही 20 मे पासून शेवटचा टप्पा होणार आहे ते झाल्यानंतर शेवटचा टप्पा संपल्यानंतर तुम्हाला जे इथे परवानगी मिळावी म्हणून शिक्षण खात्याने तसा प्रस्ताव दिला होता निवडणूक आयोगाला. त्यामध्ये जे आहेत प्राथमिकचे जे शिक्षण अधिकारी आहेत सोलापूरचे त्यांची बाईट आलेली आहे की जिल्हा परिषदेमध्ये ते बदलीस पात्र शिक्षकांना अगोदर पदस्थापना देऊन किंवा त्यांचे पदोन्नतीचे प्रकरण राहिले असेल तर ते पूर्ण करतील आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही प्रक्रिया पार पडेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर शाळा सुरू होण्यापूर्वी नव्याने शिक्षक जे त्यांचे ZP रुजू झाले असेल तर त्यांची पडताळणी वगैरे करून शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना पदस्थापना देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जे कादर शेख प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत सोलापूरचे त्यांनी सांगितलेली आहे. तर मित्रांनो, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची यामध्ये तेच मुद्दा होता की 20 मे नंतर जे आहे आपल्या शिक्षक भरतीला सुरुवात होऊ शकते, कारण तशी माहिती जे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर आपण सर्वांनी या संदर्भात पाठपुरावा देखील करणे महत्त्वाचे आहे की 20 मे नंतर जे राहिलेले राऊंड आहेत ते पूर्ण करावे आणि नव्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी हे राहिलेले उर्वरित राऊंड जे आहेत ते लवकरात त्याच्या याद्या प्रसिद्ध कराव्या. म्हणून जे संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा जे D.Ed. B.Ed. धारक असतील त्यांनी देखील इथे प्रयत्न करणे गरजेचे आहे.